नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर तलाठी भरती संदर्भात आज नवीन जी-आर प्रसिद्ध झालेला आहे. तो जी-आर अगदी थोडक्यात आपण जाणून घेऊया. तुम्ही जर तलाठी भरतीची तयारी करत असाल, तर आपल्या चॅनलवर नवनवीन ज्या काही अपडेट्स आहेत, त्या तुम्हाला रेग्युलर मिळत असतात. म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुम्ही तलाठीची तयारी करत असाल, तर त्यासाठी अगदी मोफत स्वरूपात आपण मार्गदर्शन देखील सुरू केलेलं आहे. तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यासाठी आपण टेलिग्रामचा सेपरेट ग्रुप बनवलेला आहे. तलाठी असो किंवा एम-पी-एस-सी असो, दोन्हीची तयारी अगदी मोफत स्वरूपात तुमची करून घेतल्या जाईल. त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समधून ग्रुप हा जॉइन करायचा आहे. त्यावर सध्या आपण जे काही तलाठी भरतीच्या मागील प्रश्नपत्रिका झालेल्या होत्या, त्या त्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले जे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नाचा सराव सुरू केलेला आहे. 17 सप्टेंबर 2025 म्हणजे आजच हा जी-आर आलेला आहे आणि जी-आरचा जो काही विषय आहे, तो अगदी थोडक्यात तुम्ही पहा. राज्यातील ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी संवर्गातील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याच्या बाबतीत काय झालं होतं? 12,000 तलाठीची एकूण पदे आहेत राज्यात. किती? 12,000 मंजूर पदे आहेत. त्यापैकी 4,000 पदे ही अस्थायी स्वरूपाची आहेत. कशी? अस्थायी स्वरूपाची म्हणजे टेम्पररी बेसिसवर. त्यांचा कालावधी हा 31 ऑगस्टला संपलेला आहे. ज्या काही टेम्पररी बेसिसवरची पदं असतात, ते काही कालावधीसाठी असतात. तर त्यांचा जो कालावधी होता, ते 31 ऑगस्ट 2025ला संपला आणि काय होणार आहे आता? 1/9 म्हणजे 1 सप्टेंबरपासून त्यांचा कालावधी संपलेला असल्याकारणाने ते आता त्या ठिकाणी कार्यरत राहू शकत नाही. म्हणून शासनाने काय केलं? टेम्पररी बेसिसवरचे जे 4,000 पदं होती तलाठीची, त्यांचा कार्यकाळ वाढवून देण्यात आलेला आहे. त्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि कधीपर्यंत? तर 28/2/2026 पर्यंत त्यांना मुदतवाढ मिळाली. आता तुमच्या लक्षात आलं असेल, टोटल पदे होती 12,000. त्यापैकी 4,000 जी पदे आहेत, ती रिक्त पदे होती. रिक्त नाही, तर ती तात्पुरत्या स्वरूपात भरलेली पदे आहेत. म्हणजे टेम्पररी बेसिसवर भरलेली अस्थायी स्वरूपाची पदे आहेत. त्याच पदांचा कार्यकाळ हा 31 ऑगस्ट रोजी समाप्त झाला. आता तो शासनाने वाढवून दिलेला आहे आणि तो वाढवलेला आहे फेब्रुवारी 2026 पर्यंत. म्हणून हे जे टेम्पररी बेसिसवरची पदे होती, ती आता कार्यरत राहणार आहे. कधीपर्यंत? 26 पर्यंत 2000 आणि फेब्रुवारी महिन्याच्या. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जो काही जी-आर आहे, त्या जी-आरमध्ये हीच माहिती त्यांनी सविस्तर सांगितली. अगोदरचे जी-आर प्रसिद्ध केले, त्यानंतर जागा किती आहेत, ज्या काही मागे त्यांनी सूचना काढल्या, त्या सर्वांची माहिती इथे त्यांनी डिटेलमध्ये दिलेली आहे. अगदी थोडक्यात जे काही माहिती होती ती आपण जाणून घेतली. नवीन भरतीची जर तुम्ही वाट पाहत असाल, नवीन भरतीबाबत जर बोलायचं झालं, तर नवीन भरतीबाबत मंत्री महोदयांनी सांगितलं होतं, की 1700 जागांची आमची कार्यवाही सुरू आहे. आता त्यामध्ये यातील काही पदे समाविष्ट केले जातात का? किंवा या 1700 पदांमध्ये सुद्धा काही ॲड होते का? रिक्त पदे जी आहेत ती तर अवेलेबल आहेच. 1700 पदांची आम्ही जाहिरात काढू असं त्यांनी सांगितलं. नेमकं या 1700 पदांमध्ये आणखी ॲड होणार आहे का? हे आपल्याला अधिकृत जी-आर किंवा नवीन भरती संदर्भात ज्या काही मार्गदर्शक सूचना प्राप्त होतील, त्यामध्ये समजून जाईल. जेव्हा कंपनीची निवड होईल, त्या संदर्भात जी-आर जर प्रसिद्ध झाला, तर आपल्याला लगेच लक्षात येणार आहे, की नेमक्या जागा किती आहेत. 1700 जागा आहेत हे मंत्री महोदयांनी सांगितलं, पण त्यामध्ये आणखी वाढ होते का? ते आपल्याला भविष्यातच समजणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जी काही अपडेट होती ती आपण थोडक्यात जाणून घेतली. जी-आर बद्दलही तुमच्या लक्षात आलं असेल. तात्पुरते जे पद आहेत त्या संदर्भात तो जी-आर होता. जी-आरमध्ये फक्त त्या तात्पुरत्या स्वरूपातील पदांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि मुदतवाढ दिलेली आहे ती म्हणजे फेब्रुवारी महिन्यापर्यंत. आणि ही जी 1700 जागेची भरती आहे, ही कदाचित फेब्रुवारी महिन्याच्या अगोदरच सरकार या भरतीची घोषणा करू शकते आणि लवकरच याची जाहिरात सुद्धा प्रसिद्ध करू शकते. तर तुम्हाला याबद्दल काय वाटते? तुम्ही तलाठीची तयारी करता का? आणि करत असाल तर नक्कीच आपला टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करू शकता. त्यावर अगदी मोफत स्वरूपात मार्गदर्शन आपलं सुरू आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही होती संपूर्ण अपडेट आपण थोडक्यात जाणून घेतली. तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. काही प्रश्न असतील तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन अपडेट सोबत. धन्यवाद.